आणि तुम्हाला आमचा ज्योतिबा घाट मधून नमस्कार। अंबाबाईचं छान दर्शन झालं, तिची ओटी भरली, तिची आरती झाली आणि आता वेळ होती ज्योतिबाच्या दर्शनाची। आम्ही इथे 2 दिवसांसाठी होतो, त्याच्यामुळे आम्हाला जितकं जास्तीत जास्त होऊ शकेल सगळं कव्हर करायचं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी सकाळी उपाशी पोटी आम्हाला दोघांचंही दर्शन घ्यायचं होतं। कोल्हापूरची महालक्ष्मी ही माझ्या आईची कुलस्वामिनी आहे माहेरून, आणि ज्योतिबा जे आहेत ते माझे सासरहून कुलदैवत आहेत, त्याच्यामुळे दोघांचंही दर्शन उपाशी पोटी घेणं खूप इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी। सो सकाळी सकाळी लगेच आम्ही निघालो ज्योतिबा दर्शनाला। रस्ते खूप छान होते, पण ॲक्सिडेंट होता वाचला तुम्ही आता पुढे बघाच। खूपच जास्त इथे असं वळण वगैरे आहे या घाटावर, ज्योतिबा घाट आहे याचं नाव। तर इथे तुम्ही येऊ शकता बसने, टमटम जे आपण म्हणतो शेअरिंग ऑटोज त्याच्याने पण येऊ शकतात, आणि तुमची प्रायव्हेट अशी प्रॉपर ऑटो बुक करून सुद्धा येऊ शकतात, कारण आम्हाला भरपूर जागा फिरायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही ही बुक केली। 1000 ते 1500 रुपये घेतात आणि खूप सारे प्लेसेस तुम्हाला फिरवतात, असं नाही की फक्त एकाच ठिकाणी, खूप सारे सगळे प्लेसेस कवर करतात, पन्हाळा वगैरे सगळं कवर करतात। जर तुम्ही ऑटोने शेअरिंग ऑटो टाईपने आलात तर तुम्हाला 50 ते 100 रुपयापर्यंत इथे तुम्ही पर सीटने येऊ शकता। आई बघा माझी किती खुश आहे। तर येस, आणि मग इथे पोहोचल्यानंतर आपण देवासाठी पण हे घेतो। ज्योतिबाचा सगळ्यात फेवरेट कलर आहे पिंक, म्हणून तुम्हाला माहिती असेल चैत्र आणि वैशाखच्या महिन्यामध्ये इथे मेला लागतो आणि पूर्ण डोंगर गुलाबी गुलाबी होतं, सगळेजणं गुलालने खेळतात, कारण इथे असं म्हटलं जातं की एकमेकांसोबत गुलाल खेळणं, डोंगरासोबत गुलाल खेळणं, मंदिरासोबत गुलाल खेळणं म्हणजे ज्योतिबासोबत गुलाल खेळणं आहे। रत्नासुराचा वध केल्यानंतर ज्योतिबा इथे स्थायिक झाले होते अंबाबाईच्या रिक्वेस्टवर, देवीच्या मंदिराकडे तोंड करून, म्हणून दक्षिण साईडला। आणि इथे मला आतमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग करायला स्वतः बोलवलं होतं। तो क्षण खूप स्पेशल होता माझ्यासाठी, बिकॉज अलाउड नाही आहे रेकॉर्डिंग, पण मला ते गुरुजी होते बाहेर, ते स्वतः बोलले की करा रेकॉर्ड करा आज जाऊन परत। आणि मग दर्शनानंतर आम्ही पेट पूजा केली असं म्हणू, पोहे खाल्ले आम्ही, इथे चहा पिलो आणि पोहे खाल्ले। हे बघा इथे तुम्हाला दिसते ती अतरंगी, म्हणजे मी आणि माझा भाऊ आम्ही तिला अतरंगी बोलतो, एसटी येते, आणि ती सुद्धा इथे येते। अवघ्या 20 ते 30 रुपयामध्ये तुम्ही इथे येऊ शकता त्याच्याने। तर ज्योतिबाचं दर्शन झालंय आणि खूप 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 छान झाले, खूप आरामात झाले। तर तुम्हाला जेवढी मला जमली तेवढी मी माहिती द्यायचा प्रयत्न केला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज खूप सारं प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पुढचा व्लॉग नक्की बघा, कारण आम्ही आता चाललो आहे पन्हाळ्याला। तर याच्यानंतरचा जो व्लॉग येणार आहे तो पन्हाळ्याचा व्लॉग येणार आहे। खूप सुंदर क्लायमेट झालं आहे, सो प्लीज पुढचा व्लॉग बघायला विसरू नका। हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद। भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।